नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर क्रिएट विथ भाग्यश्री। आज आपण बनवणार आहोत एकदम झक्कास आणि क्रिस्पी रेसिपी गोल्डन क्रिस्पी क्रंच कॉर्न। हा स्नॅक्स म्हणजे एकदा खाल्ला की हात थांबतच नाहीत, अगदी इंस्टाग्रामच्या रीलसारखं सतत रिपीट व्हायला हवा। सर्व साहित्य कॅप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे। चला तर मग सुरुवात करूयात। सर्वात प्रथम आपण कॉर्न बॉईल करून घेऊयात। त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालूयात। साधारणतः 15 ते 20 मिनिटं उकळून घेऊ। कॉर्न छान शिजले आहेत। आता ते स्ट्रेनरमध्ये काढून घेऊयात, त्यामुळे सर्व जास्तीचं पाणी निघून जाईल। आता कॉर्न एका भांड्यात घेऊ। त्यामध्ये 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकूयात। हे दोघं म्हणजे क्रिस्पीचे राम लक्ष्मणच। त्यानंतर झणझणीत झटका देण्यासाठी चॉप गार्लिक, कांदा, एक चमचा लिंबाचा रस, थोडीशी कोथिंबीर, स्प्रिंग ऑनियन। आता सर्व जिन्नस एकत्र करून घ्या। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकजीव करून घेऊ। लास्टमध्ये थोडंसं जर जास्त कोरडे वाटले तर 1-2 चम्मच पाणी घालून मिक्स करू शकतात, म्हणजे ते बांधणीसाठी कामी येईल। ही प्रोसेस जणू सोन्याचे दाणे घडवत आहोत असं वाटते, कारण थोड्याच वेळात खरंच सोनेरी दिसणार आहेत। कढईत आता तेल तापून घेऊया। गॅसची फ्लेम अगदी मीडियम पेक्षा थोडी कमी ठेवा। आता त्यामध्ये कॉर्न टाकून तळून घेऊयात। हळूहळू ते सोनेरी रंगाचे आणि एकदम क्रिस्पी होत जातील। जेव्हा सुंदर गोल्डन ब्राऊन होतील तेव्हा बाहेर काढून घेऊयात। दुसरे बॅच आता तळून घेऊया। एका वेळेमध्ये थोडे थोडे कॉर्न टाका। एकदा जर सर्व कॉर्न टाकले तर क्रिस्पी क्रंच होणार नाही। हवे तर चाखून बघा, पण सावध, एक खाल्लं की थांबणार नाही। बाहेर काढल्यावर त्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स, चाट मसाला, बटर आणि थोडंसं मीठ, लेमन ज्यूस टाकू, त्यामुळे चव अजूनच भन्नाट होईल। चला तर मग कॉर्न आता तयार आहे। ही रेसिपी करून बघा, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।